योद्धा न्यूज मराठी. मित्राचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला घोडेगाव पोलिसांकडून काही तासातच अटक. घटनेचा थरार. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र गोनवडी येथील वसतिगृहात मध्यरात्री घडली घटना. मंचर घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोनवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या ITI मुलांच्या वसतिगृहात आपल्याच रूम पार्टनरचा सिमेंटचा गट्टू आणि लोखंडी पाईप डोक्यात घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या प्रकरणी अवघ्या काही तासातच घोडेगाव पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. नेमकी घटना काय? दिनांक 4 जून 2026 रोजी रात्री 9:30 ते 5 जून 2026 रोजी पहाटे 3:30 या दरम्यान ही घटना घडली. आरोपी अमय भिका कोकरे वय 19 याने वसतिगृहात झालेल्या किरकोळ भांडणाचा आणि यापूर्वी रूम पार्टनर अनिरुद्ध साखरे याच्यासोबत झालेल्या वादाचा राग मनात धरला होता. याच रागातून आरोपीने ऋषिकेश लक्ष्मण बढेकर आणि सौरभ संतोष साखरे वय 23 हे दोघे वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेले असताना रात्री 1 वाजण्याच्या सुमारास सौरभ साखरे याच्यावर सिमेंटचा गट्टू आणि लोखंडी पाईपच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सौरभचा मृत्यू झाला. पोलिसांची तत्पर कामगिरी. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग अमोल मांडवे आणि घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनी सागर पवार यांनी आपल्या तपास पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडे सखोल चौकशी करण्यात आली. मैताचा मित्र ऋषिकेश लक्ष्मण बढेकर याच्या तक्रारीवरून घोडेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS 2023च्या कलम 103, 351, 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या काही तासात पोलिसांनी मुख्य आरोपी अमय भिका कोकरे, मूळ गाव पारवा, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ, सध्या राहणार शिक्रापूर, जिल्हा पुणे याला अटक केली आहे. मार्गदर्शन आणि पोलीस पथकाचा सहभाग ही धडाकेबाज कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनी सागर पवार यांच्यासह पोसई महेश पवार, महिला पोलीस हवालदार मनीषा तुरे, पोलीस हवालदार धोंडू मुठे, पोलीस हवालदार विठ्ठल वाघ, पोलीस हवालदार बाळासाहेब सावंत, पोलीस हवालदार भरत केदार, पोलीस हवालदार जीवन गवारी, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव डेंगळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश केदारी, पोलीस कॉन्स्टेबल रामदास तनपुरे, पोलीस कॉन्स्टेबल वैभव आंधळे, पोलीस कॉन्स्टेबल आशुतोष पानसरे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पोखरकर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश असवले, होमगार्ड स्वप्नील कानडे, होमगार्ड अशोक काळे, होमगार्ड अक्षय पवार. सदर प्रकरणाचा पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार हे करत आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय आमची योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी.